आणि आता वेळ झालेली आहे ती मॅजिक बॉक्स राऊंडची. आणि ह्या बॉक्समधनं काय काय गिफ्ट्स निघणार आहेत. ओके. आणि माझा प्रश्न एकच आहे की हे गिफ्ट डॉक्टर साहेब तुम्हाला कुणाला द्यायला आवडेल? पहिलं गिफ्ट जे आहे ते आहे उशी. कुणाला उशी द्यायला आवडेल आणि का? काही लोकांना जे आहे ते आता एक एक करून ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी सतरंजी बरोबर उशी नक्कीच लागेल. कुठे जाणार आहे? आता एक एक जण गेलाय ना. खिचडी, कोविड, त्याच्यामध्ये घोटाळे करून एक जण पोचलेला आहे. आता काही अजून लोकांचे नंबर त्या ठिकाणी लागणार आहेत. तर त्यांना उशीची नक्कीच गरज त्या ठिकाणी रात्री पडेल. टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं उत्तर दिलेलं आहे. कल्पक उत्तर दिलेलं आहे. पुढचं जे गिफ्ट आहे ते आहे आरसा. कोणी आरशात बघायची गरज आहे? कोणाला आरसा दाखवाल? मला वाटतं जे बाळासाहेबांचा खोटा वारसा जे सांगतात लोकांना फिरून, त्यांना हा वारसा जो आहे तो मला वाटतं दाखवला पाहिजे. त्यांना रोज उठून जो आहे तो आरसा या ठिकाणी बघितला पाहिजे की बाळासाहेबांचा खरा वारसा जो आहे हा त्या ठिकाणी कोण घेऊन चाललंय आणि आपण जे बाळासाहेबांचे विचार होतो ते कशा प्रकारे विसरलो. तर मला वाटतं रोज जर आपला आरसा आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी आहे आठवण जी आहे ती त्या ठिकाणी होत राहील. तर मला वाटलं त्यांना जे आहे ते भरपूर लोकांना द्यायला लागेल. वा वा, छान छान, चांगलं आहे. छान यमक पण जुळवलेलं आहे वारसा आणि आरसाचं. आणि आता शेवटचं जे गिफ्ट आहे ते आहे नारळ. कुणाला नारळ द्यायला आवडेल? नारळ या सगळ्यांनी मिळून दिलेला आहे एका माणसाला आणि या महाराष्ट्राच्या जनतेने 2 वर्ष अगोदर जो आहे, 1.25 वर्ष अगोदर हा नारळ सगळ्यांनी मिळून एका व्यक्तीला दिलेला आहे. मला वाटतं त्यांना नारळ जो आहे तो अगोदर दिलेला आहे, द्यायची परत गरज नाही. अच्छा, देऊन टाकलेला आहे ऑलरेडी नारळ. हे रिटर्न गिफ्ट आहे. थँक्यू.